ए डॉल, वधूची गौरीहार पूजा संपन्न झालेली आहे। आता पुढच्या पूजेसाठी नवरदेवानी इकडे बसायचंय। या विधीमध्ये आहुतीचं सामग्री सुद्धा लागेल। जरा घाई करा, मुहूर्त टळून चाललाय। सामग्रीची सगळी तयारी स्वानंदीने केली होती आणि मग ते सगळं साहित्य कुठे आहे ते तिलाच माहिती असणार। अरे देवा, हो का? पण मग स्वानंदी कुठे आहे? मॅडम देताय ना, मुहूर्त आहे, नाही तर पुढचा विधी होणार नाही। हो देते देते, थांबा हा जरा। बघितलंस ना समर, स्वानंदी इथे थांबली असती तर हे सगळं झालंच नसतं। बरं दिसतं का हे समर? अंशूच्या लग्नाचे विधी सुरू आहेत आणि नवऱ्या मुलाची वहिनीच गायब। हे असं बरं दिसतं का? काकू रिलॅक्स, त्या इथेच कुठेतरी असतील, मला सांगून गेल्यात। अरे पण कुठे? सॉरी समर, मला माहिती आहे तू पण गडबडीत आहेस, पण कसं आहे अनुष्काच्या फॅमिलीला काय वाटेल म्हणून जरा मला टेन्शन आलं, बाकी काही नाही। तू लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे, मी बघतो, त्या असतील इथेच कुठेतरी। सावकाश सावकाश सावकाश। एक्सक्यूज मी, अपॉइंटमेंट नाही घेतली आहे पण प्रायोरिटीवर डॉक्टर भेटू शकतील का? तिला उभंही राहता येत नाही। काय होतं हिला? तिला चक्कर येते, उलट्या होत आहेत। अच्छा, डॉक्टर आले। थँक्यू। ओके, ये बाळा। नर्स, बीपी घ्या यांचं। कधीपासून चक्कर येते हिला? मी ॲक्च्युली आजच सकाळी नोटीस केलं आहे, पण डॉक्टर ती जरा स्ट्रेसमध्ये आहे सध्या। आज मी सकाळी तिला बघायला गेले तेव्हा हे बघा, प्लीज मोकळेपणाने जे आहे ते सांगा, त्याशिवाय मी योग्य उपचार कसे करणार? हां, म्हणजे मी हे म्हणत होते की आम्ही बोलत होतो दोघीजणी आणि अचानक तिला गरगरायला लागलं आणि मी तिला फक्त पाणी द्यायला गेले तर अहो ती कोलॅप्सच झाली, ती डायरेक्ट पडली। नंतर उठल्यानंतर तिला उलट्या पण झाल्या बऱ्याच। वेळेवर जेवत नाहीस का तू? शेवटचं कधी खाल्लं होतंस? आज सकाळी खाल्लं होतं थोडं, पण ते सगळं बाहेर पडलं। हिला उन्हात वरच्यावर बाहेर जावं लागतंय का सध्या? नाही, तसा बाहेर तर आमच्याकडचा रेडी स्टाफ जात नाही फार, पण ती मुंबईमध्ये नवीन आली आहे त्यामुळे तिला मुंबईच्या वातावरणाची अजिबात सवय नाही। त्यामुळे हा त्रास होऊ शकतो। तुला ॲसिडिटी होते का खूप? चहा किती वेळा घेतेस तू दिवसातून? एकच, पण तो पण कधीतरीच। कसली औषधं सुरू आहेत का तुझी? ॲसिडिटीच्या गोळ्या घेते मी रोज? हो, कधीपासून? 8 दिवस झाले। अजून काय काय होतंय तुला? काही पचत नाही आहे आणि पाणीसुद्धा टिकत नाही आहे पोटात। काही इन्फेक्शन झालं असेल का तिला खाण्यातनं वगैरे? एक मिनिट, कोणत्या वासाचा वगैरे त्रास होतोय का तुला? हो, मसाल्यांचा वास नकोसा वाटतो। पिरियड्स रेग्युलर आहेत का? हो, म्हणजे पुढे मागे होत असतात। डॉक्टर, काय झालंय तिला नक्की? उन्हाळ्याचा एवढा नाही त्रास होत? हे बघा, कोणतंही कन्क्लुजन काढायच्या आधी आपण हिच्या थोड्या टेस्ट करून बघूया। रिपोर्ट्स आल्यावर कळेलच, तेव्हा आपण बघू। नर्स, हिला टेस्ट करायला न्या। डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? बहुतेक नसावं, पण रिपोर्ट्स आल्यावरच कळेल। सावकाश। ही 1 मिनिटात आल्या, सॉरी। हॅलो, कुठे आहात तुम्ही? काय झालं? स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला उलटा प्रश्न का विचारताय? सॉरी, ते ॲक्च्युली मी आधी सांगा लवकर, कुठे आहात? अहो सगळीकडे शोधलं तुम्हाला मी, तुमचा पत्ता नाही, तुम्ही आहात कुठे? आलेच मी म्हणून तुम्ही गेलात आणि दिसलाच नाहीत कुठे? आय एम सॉरी, मी घरी नाही आहे। अहो घरी नाही, मग कुठे आहात तुम्ही मॅडम? मी ते
हॉस्पिटलला आले आहे. हॉस्पिटलमध्ये काय झालं आता? हो मगाशी ठीक होतात ना तुम्ही, आता काय झालं तुम्हाला अचानक? तुम्ही तुम्ही ठीक आहात ना? आर यू ओके? हां मी ओके आहे. मी अगदी नीट आहे, मला काही नाही झालंय. आणि सॉरी मी अचानकच आले अशी. अहो मग कोणाला घेऊन गेलात तुम्ही हॉस्पिटलमध्ये? बाबांना घेऊन गेलात का? त्यांना काही झालंय का त्रास आता? नाही बाबा नाही. मग कोण स्वानंदी मॅडम? नाही मी इथे ॲक्च्युली ते चिंगीला घेऊन आले. चिंगी? चिंगीला काय झालं आता? सकाळपर्यंत तर ठीक होती. अहो ती बरोबर आहे, सकाळपर्यंत बरी होती ती, पण तिला ना अचानक उलट्या सुरू झाल्या आणि तिला चक्करही आली. अहो म्हणजे मी तिच्या रूममध्ये गेले होते तर तिच्याशी बोलत असतानाच ती कोसळली, म्हणून मी अर्जंटली तिला इथे घेऊन आले. स्वानंदी मॅडम मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही एकट्या का गेलात? अहो तसं नाही, लग्नाचे विधी चालू होते आणि सगळेच बिझी होते, स्टाफही बिझी होता, म्हणून मी काही बोलले नाही. आणि तिची कंडिशन मला अशी दिसत होती की मी तिथे थांबू शकत नव्हते ना तिला या अवस्थेत ठेवून, त्यामुळे मग मी कोणाला न सांगता निघाले. बरं आता ठीक आहे का चिंगी? हां बरी आहे, पण डॉक्टर आता तिच्या सगळ्या टेस्ट घेणार आहेत. आता बघूया काय रिपोर्ट्स येत आहेत. ठीक आहे, मला काय होतंय ते कळवा आणि लोकेशन पाठवून ठेवा प्लीज. निकिता आणि आनंदला मी पाठवतो तिकडे. ठीक आहे? नाही त्याची काही गरज नाही आहे, म्हणजे आता नका पाठवू. रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टर सोडतीलच तिला घरी, त्यामुळे नका पाठवू, आम्ही येऊच. ठीक आहे, काळजी करू नका, सावकाश या. हे बघा लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पोहोचलात तरी चालेल. थँक्यू. आणि सॉरी. येस प्लीज कम इन. सावकाशन. काय झालंय डॉक्टर, काय म्हणतायत रिपोर्ट्स? घाबरायचं कारण नाही आहे, फक्त यांच्या मिस्टरांना बोलवून घ्या, त्यांच्याशी बोलावं लागेल आपल्याला. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. अहो चिंगी ती मॅरिड नाही आहे, ती फक्त 19 वर्षाची मुलगी आहे, काम करते ती आमच्याकडे. ओ आय सी. डॉक्टर काय झालंय, तुम्ही एवढ्या सिरियस का दिसताय? तुम्ही आत्ताच म्हणालात घाबरायचं काहीच कारण नाही आहे. हो म्हणजे चिंगी ठीक आहे ना? म्हणजे तिला ॲसिडिटीमुळे त्रास होतोय. आय मीन तसंच असणार आहे ना? अहो म्हणजे मला माहिती आहे या तरुण मुलींना तब्येतीची अगदी हेळसांड करून ठेवतात. अशी जागरण करायची, काहीतरी खायचं इथलं तिथलं. माझी लहान बहीण आहे ना, तीही अशीच आहे. तिचं तर हिमोग्लोबिन कमी असतं प्रत्येक वेळी. हिचं पण तसंच झालं असेल काहीतरी. नाही, हिमोग्लोबिन तसं ठीक दिसतंय, पण मग एवढा त्रास कशामुळे होतोय तिला? मी ना तिला सारखं सांगत असते, अगं वेळेवर झोप, पण काम करून अभ्यासही करायचा असतो तिला, त्यामुळे कधीही वेळेत झोपत नाही ती. बघतेस ना आता, घ्या आता असा त्रास होतो. एवढं गृहीत धरायचं नाही तब्येतीला. म्हणजे आपण आता दिवसभर एवढी एनर्जी खर्च करतो, ती 8 तासाच्या झोपेतनं भरून निघते ना, म्हणून झोपणं गरजेचं असतं. आणि सारखं सांगत असते मी तुला हे. अहो ती ना स्ट्रेस घेते पटकन, ते म्हणूनच ती आज चक्कर येऊन पडली असणार. म्हणजे आता तुम्ही समजवा तिला, सोनाराने कान टोचलेले बरे. बघा या वयात तब्येत बिघडवून घेते. हे बघा, तिच्या उलट्यांचं कारण तुम्हाला जे वाटते ते नाही आहे. म्हणजे मग काय कारण असणार आहे?